ज्ञानेश्वरी अध्याय 3. अर्जुन उवाच ज्ञायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजसि केशव. मग आईका अर्जुने म्हणतिले, देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते निके म्या परिसले कमळापदी. तेथ कर्माणी करता उरेचिना पाहता ऐसे मत तुझे अनंता निश्चित तरी माते केवी हरी म्हणसी पार्था संग्रामो करी. ये लाजसी ना महाघोरी कमी सूता हागा कर्म तूची अशेष निराकारिसी निशेष. तरी मज करवी हे हिंसक का करविसी तू. तरी हेची विचारे ऋषिकेशा तू माणू देसी कर्मलेशा. आणि येणसी हे हिंसा करविता हासी. मग अर्जुन म्हणाला, श्रीकृष्णा ऐका. देवा तुम्ही जे काही बोललात ते हे कमलापती मी चांगले ऐकले. श्री अनंता तुमच्या मागील व्याख्यानाचा विचार करून पाहिला असता त्या ठिकाणी कर्म आणि त्याचा कर्ता हे उरतच नाहीत. आणि जर तुझे मत निश्चित असेल तर मग श्रीकृष्णा अर्जुना तू युद्ध कर असे मला कसे सांगतोस. या मोठ्या घोर कर्मामध्ये मला घालताना तुला काही लाज वाटत नाही काय. अरे तूच जर सर्व कर्मांचा पूर्ण निषेध करतोस तर मग हे हिंसात्मक कृत्य माझ्याकडून तू का करवितोस. तर ऋषिकेशा याचा तू विचार करून पहा की तू कर्माला मान देतोस आणि माझ्याकडून ही एवढी मोठी हिंसा करवितोस. याचा मेळ कसा घालावा. श्रीकृष्णा तूच असे असंबंध बोलू लागलास तर मग आमच्यासारख्या अजान माणसांनी काय करावे. आता सारासार विचार जगातून पार नाहीसा झाला आहेस असे म्हणेनास. अरे याला जर उपदेश म्हणायचे तर मग भ्रम उत्पन्न करणारे भाषण याहून वेगळे ते काय राहिले. आता आमची आत्मबोधाची इच्छा चांगलीच पुरली म्हणायची. वैद्याने प्रथम रोग्याने काय खावे काय खाऊ नये हे सांगून गेल्यावर मग त्यानेच जर रोग्यास विष दिले तर तो रोगी कसा वाचावा हे सांग बरं मला. आंधळ्याला जसे आडमार्गात घालावे किंवा आधीच माकड त्याला मादक पदार्थ पाजावा त्याप्रमाणे तुझा हा उपदेश आम्हाला फार चांगला लाभला आहे. मला अगोदरच काही समजत नाही आणि त्यात या भ्रमाने घेरले आहे. म्हणून कृष्णा तुला मी सारासार विचार पुसला. पण तुझे एक एक पाहावे ते सर्व आश्चर्यच. इकडे उपदेश करतो आणि त्यात घोटाळ्यात घालतोस. जर तुझ्या उपदेशाप्रमाणे चालणाऱ्यांशी तू असे वागतोस किंवा तू असे वागावेस का. आम्ही शरीराने मनाने व जीवाने तुझ्या शब्दावर अवलंबून राहावे आणि तू असे भलतेच करावे तर मग सर्व कारभार आटोपलाच म्हणायचा. आता याप्रमाणे जर तू उपदेश करणार असशील तर मग आमचे चांगलेच कल्याण करतोयस म्हणायचे. अर्जुन म्हणाला, आता येथे ज्ञान मिळण्याची आशा कसली. ज्ञान मिळण्याची गोष्ट तर खरोखरच संपली. पण यात आणखी एक असे झाले की माझे स्थिर असलेले मन यामुळे गडबडले. त्याचप्रमाणे श्रीकृष्णा तुझे हे चरित्र काही समजत नाही. कदाचित या निमित्ताने तू माझे मन पाहतोस की काय ते न कळे. अथवा तू आम्हाला फसवीत आहेस किंवा गूढार्थाने तत्वज्ञानच सांगितले आहे. हे विचार करून पाहिले तरी निश्चित असे काही समजत नाही. एवढ्याकरिता देवा ऐक, हा उपदेश असा गूढार्थाने सांगू नकोस. महाराज मला तो विचार माझ्या भाषेत मला समजेल तसा सोपा करून सांगावा. मी अतिशय मंद आहे परंतु कृष्णा अशाही मला चांगले समजेल असे एक निश्चयात्मक सांग. ते हे पहा, रोग हटविण्याकरता औषध तर द्यावे
पण ते औषध ज्याप्रमाणे अतिशय रुचकर आणि गोड असावे त्याप्रमाणे सर्वार्थाने भरलेले योग्य तत्त्व तर सांगावे, पण ते असे सांगावे की जेणेकरून ते माझ्या मनाला निसंशय कळेल. देवा, तुझ्यासारखा आज गुरु मिळाला आहे, तेव्हा आज मी आपल्या इच्छेची तृप्ती का करून घेऊ नये? तू आमची आई आहेस, तर मग येथे भीड कोणाची धरावयाची? अहो, दैववशात कामधेनूचे दुभते जर प्राप्त झाले, तर तशा प्रसंगी हवे ते मागण्यास कमी का करावे? चिंतामणी जर हातात लागाला, तर मग हवी ती वस्तू मागण्याची अडचण का वाटावी? आपल्याला हवी तशी इच्छा का करू नये? पहा, अमृताच्या समुद्राजवळ प्राप्त होऊन तेथे तहानेने जर तडफडत राहावयाचे, तर मग तेथपर्यंत येण्याकरता केलेले मागचे श्रम कशासाठी करावयाचे? त्याप्रमाणे श्रीकृष्णा, अनेक जन्मी तुझी सेवा केल्यामुळे तू आज दैववशात जर हातात आला आहेस, तर मग हे परमेश्वरा, आपल्या इच्छेला येईल ते तुझजवळून का मागून घेऊ नये? देवा, माझ्या मनातील हेतू पूर्ण सफल होण्याची ही वेळ आली आहे. पहा, माझ्या सर्व मनोरथांचे जीवित सफल झाले. आज माझे पूर्व पुण्य यशस्वी झाले. माझ्या मनातील हेतू आज तडीस गेले. कारण अहो महाराज, सर्वोत्कृष्ट मंगलाचे स्थान आणि सर्व देवात श्रेष्ठ अशा देवा, तू आमच्या ताब्यात आला आहेस. म्हणून पहा, जसे लहान मुलाला स्तनपान करण्यास आईच्या ठिकाणी वेळ अवेळ अशी काहीच नसते, तसे हे कृपानिधी देवा, मी आपल्या इच्छेला येईल त्याप्रमाणे तुला वाटेल ते विचारित आहे. तर मग परलोकी कल्याणकारक आणि इहलोकी आचरण्याला तर योग्य असे जे असेल ते एक मला निश्चित करून सांग, असे अर्जुन म्हणाला. अर्जुनाच्या या भाषणाने श्रीकृष्ण आश्चर्यचकित होऊन म्हणू लागले, अर्जुना, आम्ही तुला हा थोडक्यात मतलब सांगितला, कारण की निष्काम कर्मयोग सांगत असताना प्रसंगाने सहजच आम्ही ज्ञानमार्गाची व्यवस्था ज्या हेतूने स्पष्ट केली, तो आमच्या प्रतिपादनाचा हेतू तू जाणलाच नाहीस, म्हणून उगीच रागावला आहेस. तर आता ध्यानात ठेव की हे दोन्हीही मार्ग मीच सांगितले आहेत. हे वीर श्रेष्ठ अर्जुना, ऐक, या लोकांमध्ये हे दोन्ही मार्ग माझ्यापासूनच प्रगट झाले आहेत. ते मुळापासून तसे चालत आले आहेत. त्यापैकी एकाला ज्ञानयोग म्हणतात, त्याचे आचरण ज्ञानी लोक करतात आणि त्यात ओळखीबरोबर परमात्मस्वरूपाशी तन्मयता प्राप्त होते. आणि दुसरा तो कर्मयोग समाज, जेथे साधक लोक निष्णात होऊन परमगतीला पावतात, परंतु ते काही कालाने पावतात. हे मार्ग तर दोन आहेत, परंतु ते शेवटी एकाच ठिकाणी येऊन मिळतात. ज्याप्रमाणे तयार असलेल्या व तयार करावयाच्या अशा दोन्ही जेवणात सारखीच तृप्ती असते, किंवा पूर्वेकडून व पश्चिमेकडून वाहणाऱ्या नद्या पाहिल्या तर वाहताना वेगळ्या वाटल्या तरी भरसमुद्रात मिळाल्या असता शेवटी एकच होतात. त्याप्रमाणे ज्ञानयोग व कर्मयोग हे मार्ग जरी दोन आहेत, तरी ते एकाच साध्याला सुचवतात, परंतु त्याचे आचरण करणे करणाराच्या योग्यतेवर अवलंबून आहे. हे पहा, ज्याप्रमाणे पक्षी उड्डाणाबरोबर फळाला बिलगतो, त्याप्रमाणे मनुष्याला त्या वेगाने ते फळ कसे प्राप्त करून घेता येईल सांग बरे. तो हलके हलके एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जात जात काही वेळाने त्या मार्गाच्या आधाराने त्या फळापर्यंत खात्रीने पोहोचतो. पहा, तसे वरील दृष्टांतातील पक्षाच्या मार्गाप्रमाणे ज्ञानमार्गाचा आश्रय करून ज्ञानी तक्षणीच मोक्ष आपल्या अधीन करून घेतात. दुसरे जे कर्मयोगी, ते कर्मयोगाच्या आश्रयाने वेदात सांगितलेला आपला आचारच पाळून काही कालाने पूर्णतेस पोहोचतात. शिवाय योग्य कर्माचा आरंभ न करताच कर्महीनाला सिद्धाप्रमाणे निष्कर्म निश्चयाने होता येत नाही, किंवा अधिकार परत्वे आपल्या भागाला आलेले कर्म टाकून द्यावे
व एवढ्यानेच निष्कर्म व्हावे हे बोलणे अर्जुना व्यर्थ व मूर्खपणाचे आहे. पलीकडील तीराला कसे जावे अशी जेथे अडचण पडली आहे तेथे नावेचा त्याग करून कसे चालेल सांग बरे. अथवा जर भोजनापासून तृप्तीची इच्छा आहे तर स्वयंपाक न करून कसे चालेल, किंवा तयार असलेला स्वयंपाक न सेवन करता कसे चालेल सांग. जोपर्यंत निरीक्षता प्राप्त झाली नाही तोपर्यंत कर्म करणे हे राहणारच असे समज. मग आत्मतृप्ती प्राप्त झाली असता कर्म सहज थांबते. म्हणून अर्जुना ऐक, ज्याला नैष्कर्म्य स्थितीची तीव्र इच्छा आहे त्याने आपले विहित कर्मे टाकणे मुळीच योग्य होणार नाही. आणखी असे पहा की आपल्या इच्छेप्रमाणे कर्माचा स्वीकार केला असता ते घडते आणि कर्म सोडल्याने कर्माचा त्याग होतो असे आहे काय. हे उगीच काहीतरी बोलणे आहे याचा नीट विचार करून पाहिले तर कर्म करण्याचे टाकले म्हणजे त्याग होतो असे नाही हे तू निसंशय समज. जोपर्यंत शरीराचा आश्रय आहे तोपर्यंत मी कर्म टाकीन अथवा करीन हे म्हणणे मूर्खपणाचे आहे. कारण जेवढे म्हणून कर्म घडणे आहे ते स्वभावतः गुणांच्या अधीन आहे. पहा, जेवढे म्हणून विहित कर्म आहे तेवढे हट्टाने जरी करावयाचे सोडून दिले तरी इंद्रियांचे स्वभाव नाहीसे झाले आहेत काय सांग. कानाने ऐकण्याचे बंद झाले आहे काय, अथवा डोळ्यातील पाहण्याचे सामर्थ्य गेले आहे काय, या नाकपुड्या बुजून वास घेईन अशा झाल्या आहेत काय, अथवा प्राण व अपान या दोन्ही वायूंच्या क्रिया थांबल्या आहेत काय, किंवा बुद्धीने कल्पना करण्याचे सोडले आहे काय, किंवा भूक तहान इत्यादिकांची पीडा होण्याचे थांबले आहे काय, जागृती व स्वप्न या अवस्था थांबल्या का, अथवा पाय चालावयाचे विसरले काय. हे सर्व असू दे, जन्म आणि मरण संपली आहेत का. हे जर काही राहत नाही तर मग त्याग तो काय केला. म्हणून शरीराच्या आश्रयाने असणाऱ्यांना कर्मत्याग केव्हाही घडत नाही. कर्म हे परतंत्र असल्यामुळे ते शरीरातील सत्वादी गुणानुसार उत्पन्न होत असते. म्हणून एखाद्याने मी कर्म करीन अथवा टाकीन असा अंतःकरणात अभिमान बाळगणे हे व्यर्थ आहे. पहा, रथावर स्वार होऊन जरी स्वस्थ बसले तरी रथाच्या हालचालीमुळे त्याला रथाच्या अधीन असल्यामुळे प्रवास घडतो. त्याप्रमाणे किंवा वायूच्या सपाट्यात सापडून उंच उडालेले वाळलेले पान ज्याप्रमाणे आपण स्वतः हालचाल न करिता वायुवेगाने आकाशात इकडे तिकडे फिरत असते, त्याप्रमाणे कर्मातीत अवस्थेत प्राप्त झालेला पुरुषही शरीराच्या आश्रयाने कर्मेंद्रियाच्या द्वारा नेहमी कर्मे करीत असतो. म्हणून जेथपर्यंत शरीराशी संबंध आहे तेथपर्यंत कर्माचा त्याग करणे शक्य नाही. असे असूनही त्याग करू असे कोणी म्हणत असेल तर त्याचा हट्ट मात्र उरणार आहे. जे पुरुष आपल्या वाट्याला आलेले कर्म टाकतात व त्या योगे कर्मातीत अवस्थेला पोहोचू पाहतात, परंतु केवळ कर्मेंद्रिय प्रवृत्तीचा निरोध करूनच, त्यास कर्मत्याग तर घडत नाही, कारण त्यांच्या अंतःकरणात कर्तव्यबुद्धी असते. असे असूनही ते बाह्यात्कारी कर्मत्यागाचा जो डौल आणतात ते खरोखर दैन्य आहे असे समज. अर्जुना, असे ते लोक खरोखर केवळ विषयासक्त आहेत असे निसंशय समज. अर्जुना, प्रसंग आलेला आहे म्हणून तुला या निष्काम पुरुषाचे लक्षण सांगतो. इकडे तू लक्ष दे. जो अंतर्यामी निश्चळ व परमात्म्याच्या स्वरूपात घडलेला असतो आणि बाहेरून मात्र लोकांप्रमाणे व्यवहार करीत असतो, तो इंद्रियांना हुकूम करीत नाही किंवा विषय बांधील तशी त्यास भीती नसते.
तो अधिकार परत्वे प्राप्त झालेले जे विहित कर्म त्याचा अनादर करीत नाही. कर्मेंद्रिये कर्मे करीत असली तरी त्यांना तो पुरुष आवरीत नाही, पण त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या विकारांनी तो लिप्त होत नाही. ज्याप्रमाणे पाण्यातील कमलाचे पान पाण्याने लिप्त होत नाही, त्याप्रमाणे तो कोणत्याही कामनेने लिप्त होत नाही व अविवेकरूपी मलाच्या योगाने तो मलिन होत नाही. त्या कमलाच्या पानाप्रमाणे तो अलिप्तपणाने संगामध्ये राहतो. तो दिसण्यात सामान्य लोकांप्रमाणे दिसतो. ज्याप्रमाणे सूर्यबिंब पाण्याहून अलिप्त असूनही प्रतिबिंबामुळे पाण्याच्या संगतीत राहताना दिसते, त्याप्रमाणे वरवर पाहिले असता तो इतर सामान्य लोकांसारखा दिसतो. बाकी त्यांच्या संबंधी निश्चित कल्पना ठरवू म्हटले तर त्याच्या स्थितीविषयी काहीच कल्पना करता येत नाही. अशा लक्षणांनी युक्त असलेला तो जो तुला दिसेल तो आशा पाशरहित मुक्त आहे असे तू ओळख. अर्जुना, जगामध्ये ज्याचे विशेष वर्णन केले जाते असा तोच योगी होय. याकरता तू असा हो म्हणून मी तुला म्हणतो. तू मनाला आवरून धर व अंतःकरणात स्थिर हो. मग ही कर्मेंद्रिये आपापले व्यवहार खुशाल करू देत. कर्म टाकून देऊन असे म्हणशील तर विहित कर्म कारणे टाकून कर्मातीत होणे देहधाऱ्यास संभवत नाही. आणि असे जर आहे तर मग शास्त्रबाह्य कर्माचे आचरण काय म्हणून करावे याचा तू विचार कर. म्हणून जे जे करणीय व प्रसंगानुसार प्राप्त झालेले कर्म आहे ते तू फलाशा सोडून करीत जा. अर्जुना, अशा या निष्काम कर्माचे आणखीही एक कौतुक आहे, ते तुला ठाऊक नाही. ते हे की असे अहंकाररहित व निष्काम बुद्धीने केलेले विहित नित्य वा नैमित्तिक कर्म प्राण्यांना कर्मबंधनापासून आपोआप मुक्त करते. पहा, वर्णाश्रम धर्माप्रमाणे आपणास योग्य असलेल्या धर्माचे आचरण करतो त्यास त्या आचरणाने मोक्षाची प्राप्ती निश्चित होते. अरे बावा, आपला जो धर्म आहे तो नित्ययज्ञ होय असे समज. म्हणून त्याचे आचरण करीत असता त्यात पापाचा शिरकाव होत नाही. स्वधर्माचरण सुटले म्हणजे वाईट कर्माच्या ठिकाणी आसक्ती उत्पन्न होते आणि तेव्हाच त्या वाईट कर्मे करणाऱ्या पुरुषास संसार बंध प्राप्त होतो. म्हणून स्वधर्माचे आचरण करणे हेच नित्य यज्ञयाजन करण्यासारखे होय. जो असे स्वधर्माचरण करतो तो केव्हाच बंधात पडत नाही. हे कर्माधिकारी लोक आपल्या नित्ययज्ञाला चुकले म्हणून कर्माने बद्ध होऊन परतंत्र अशा देहाच्या अधीन झाले. अर्जुना, या संबंधाची तुला एक गोष्ट सांगतो. ब्रह्मदेवाने सृष्ट्यादी रचना जेव्हा केली तेव्हा नित्ययज्ञा कर्मासहित सर्व प्राणी त्याने उत्पन्न केले. परंतु यज्ञकर्म सूक्ष्म असल्यामुळे ते प्राणी आपल्या कर्तव्य कर्मांना मुळीच जाणत नव्हते. त्यावेळी सर्व प्राण्यांनी ब्रह्मदेवाला विनंती केली की देवा, या लोकात आम्हाला आधार काय? तेव्हा ब्रह्मदेव लोकांना म्हणाला, तुम्हाला वर्णानुसार असा हा स्वधर्मच आम्ही सांगितला आहे. याचे आचरण करा म्हणजे तुमच्या मनातील इच्छा आपोआप पूर्ण होतील. याखेरीज तुम्हाला आणखी व्रते आणि नियम करण्याची जरुरी नाही. शरीराला पीडा देण्याची जरुरी नाही. दूर कोठे तीर्थाला जाण्याचे कारण नाही. योग वगैरे साधने, कामनायुक्त आराधना अथवा मंत्रतंत्र इत्यादिकांचे अनुष्ठान कदाचित कराल तर करू नका. स्वधर्म सोडून अन्य देवतास भजावयाचे कारण नाही. हे सर्व करण्याचे मुळीच कारण नाही. तुम्ही सहजगत्या प्राप्त झालेला स्वधर्माचरणरूप यज्ञ करावा. ज्याप्रमाणे पतिव्रता आपल्या पतीला एकनिष्ठेने भजते त्याप्रमाणे तुम्ही मनात कोणताही हेतू न धरता याचे आचरण करा. अशा रीतीने तुम्हाला एकच हा धर्मरूपी
यज्ञ आचरण करण्यास योग्य आहे. याप्रमाणे सत्यलोकांचा अधिपती ब्रह्मदेव म्हणाला. स्वधर्माचे जर आचरण कराल तर हा धर्म कामधेनूप्रमाणे इच्छा पुरविणारा होईल. मग लोक हो, ही स्वधर्मरूपी कामधेनू तुम्हाला नेहमी केव्हाही सोडणार नाही. कारण या धर्माच्या आचरणामुळे सर्व देवतांना आनंद होईल आणि मग त्या देवता तुम्हाला इच्छिलेले विषय देतील. या स्वधर्मरूप पूजेने सर्व देवतांना आराधिले असता त्या तुमचा खात्रीने योगक्षेम चालवतील. तुम्ही देवांचे आराधन कराल आणि देव तुमच्यावर प्रसन्न होतील. अशी एकमेकांवर जेव्हा प्रीती जडेल तेव्हा तुम्ही जे करू म्हणाल ते सहजच सिद्धीस जाईल आणि मनातील इच्छित गोष्टीही पूर्ण होतील. तुम्ही बोलाल ते खरे होईल आणि तुम्ही आज्ञा करणारे व्हाल. तुम्हाला आपली काय आज्ञा आहे म्हणून महर्षी विचारतील. ऋतुपती वसंताच्या द्वारात मनशोभा ज्याप्रमाणे फलभार व सौंदर्यासह निरंतर सेवा करते पहा, त्याप्रमाणे सर्व सुखातही मूर्तिमंत दैवच तुमच्या मागे शोध काढीत येईल. अशा रीतीने भावांनो, जर तुम्ही एकनिष्ठपणाने स्वधर्माचे आचरण कराल तर तुम्ही एकनिष्ठपणे सर्व भोगांनी संपन्न होऊन तुम्ही निरीच्छ व्हाल. उलट पक्षी सर्व संपदा प्राप्त झाली असता जो विषयांच्या गोडीला लुब्ध होऊन उन्मत्त इंद्रिये जसे सांगतील तसे वागतो, यज्ञाने संतुष्ट होणाऱ्या त्या देवांनी जी ही पूर्ण संपत्ती दिली आहे त्या संपत्तीच्या योगाने स्वधर्मरूप मार्गाने जो परमेश्वरास भजणार नाही, तो जो अग्नीच्या मुखात हवन करणार नाही अथवा देवतांचे आराधन करणार नाही किंवा योग्य वेळी ब्राह्मणांना भोजन देणार नाही, जो गुरुभक्तीला पाठमोरा होईल, अतिथीचा मान करणार नाही व आपल्या जातीला संतोष देणार नाही, अशा रीतीने जो आपल्या धर्माचे आचरण टाकून संपन्नतेने उन्मत्त होऊन केवळ भोगांमध्ये गढून जाईल, मग त्याला धोका आहे. तो असा की त्याच्याजवळ असलेले सर्व ऐश्वर्य नाहीसे होईल. हे पहा, मिळवलेले भोगसुद्धा त्याला भोगावयास मिळणार नाहीत. जसे आयुष्य संपलेल्या शरीरात प्राण राहत नाही किंवा दैवहीणांच्या घरात लक्ष्मी राहत नाही, जसा दिवा मालविल्याबरोबर त्याचा प्रकाश नाहीसा होतो, तसा धर्म जर लुप्त झाला तर सर्व सुखांचे आश्रयस्थान नाहीसे होते. याप्रमाणे आपला आचार जिथे सुटतो त्या ठिकाणी आत्मस्वातंत्र्य राहत नाही. प्रजा हो, हे नीट ऐका, असे ब्रह्मदेव म्हणाला. म्हणून आपला जो धर्म टाकील त्याला यज्ञधर्म शिक्षा करील व तो केवळ चोर आहे असे समजून त्याचे सर्वस्व हिरावून घेईल. रात्रीच्या वेळी ज्याप्रमाणे पिशाच्चे स्मशान व्यापून टाकतात त्याप्रमाणे मग सर्व पापे त्याला घेरतात. त्याप्रमाणे त्रैलोक्यात असणारी सर्व दुःखे आणि अनेक प्रकारची पापे व सर्व दैन्ये त्याच्याजवळ राहतात. त्या उन्मत्त मनुष्याची अशी स्थिती होते. आणि मग प्रजा हो, कितीही आक्रोश केला तरी कल्पाच्या अंतापर्यंत देखील त्यातून मुळीच सुटका होत नाही. म्हणून स्वधर्माचरण सोडू नये, इंद्रियांना भलत्याच मार्गाला जाऊ देऊ नये, असा ब्रह्मदेवाने प्रजांना उपदेश केला. ज्याप्रमाणे माशांना पाण्याचा वियोग झाला की त्याच क्षणी मरण येते, त्याप्रमाणे स्वधर्माचरणाच्या त्यागाने मनुष्याचा नाश होतो. म्हणून त्याने या स्वधर्माला सोडू नये. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी आपापल्या विहित कर्माचरणामध्ये तत्पर असावे, हेच वारंवार सांगणे आहे. पहा, निर्हेतुक बुद्धीने स्वधर्माचरण करण्यात जो जवळ असलेल्या संपत्तीचा विनियोग करतो, गुरु गोत्र व अग्नी यांचे पूजन करतो
योग्य वेळेला ब्राह्मणांची सेवा करीतो आणि पितरांकरिता श्राद्धादी नैमित्तिक कर्मे करतो, या विहित कर्माचरणरूपी यज्ञाने यज्ञपुरुषाच्या ठिकाणी यजन करून जे जे यज्ञशेष सहजच राहील त्याचे त्याचे आपल्या घरी आपल्या कुटुंबासह सुखाने सेवन करतो, ते सेव्यच त्याच्या पापाचा नाश करते. ते यज्ञातील अवशेष तो भोगतो. म्हणून ज्याप्रमाणे अमृत मिळाले असता महारोग रोग्याला सोडून जातात, त्याप्रमाणे पातके त्याला सोडून जातात. अथवा ज्याप्रमाणे ब्रह्मनिष्ठ पुरुष आत्मभ्रांतीला यत्किंचितही वश होत नाही, त्याचप्रमाणे यज्ञातील तो शेष भोगणारा पापाच्या तडाख्यात सापडत नाही. म्हणून स्वधर्माचरणाने जे मिळेल ते स्वधर्म करण्यातच खर्च करावे व मग जे शिल्लक राहील त्याचा संतोषाने उपभोग घ्यावा. अर्जुना, अशा रीतीने वागण्याखेरीज दुसऱ्या कशाही तऱ्हेने वागू नये, अशी ही सृष्टीच्या आरंभीची कथा श्रीकृष्णांनी सांगितली. आपण देहच आहोत असे मानून जे लोक विषय हे भोग्य वस्तू आहेत असे समजतात आणि ज्यास या पलीकडचे दुसरे काहीच कल्पना नसते, ते बहकलेले लोक आपल्या जवळ असलेली संपत्ती वगैरे सर्व काही यज्ञाची सामग्री आहे असे न समजता त्या सर्व संपत्तीचा केवळ स्वतःसाठीच भोग घेण्यास प्रवृत्त होतात. इंद्रियांना आवडतील असे चटकदार पदार्थ ते तयार करतात. ते पापी लोक या पदार्थाच्या रूपाने वस्तुतः पापच सेवन करतात असे समज. वास्तविक पाहता जेवढी आपली संपत्ती आहे ती सर्व यज्ञात उपयोगी पडणारी सामग्री आहे असे समजावे. मग ती स्वधर्मरूपी यज्ञाने परमेश्वराला अर्पण करावी. अशा रीतीने वागावयाचे टाकून पहा, ते मूर्ख लोक स्वतःकरिता नाना प्रकारची पक्वान्ने तयारी करतात. त्या अन्नाच्या योगाने यज्ञ सिद्धीला जातो आणि परमेश्वर संतुष्ट होतो. ते हे अन्न कमी योग्यतेचे नाही, म्हणून ते अन्न सामान्य समजू नये. अन्न हे ब्रह्मरूप आहे असे समज, कारण की अन्न हे सर्व जगाला जगण्याचे साधन आहे. ही सर्व भूते अन्नांमुळे वाढतात व या अन्नाला पाऊस चोहूकडे उत्पन्न करतो. तो पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो, तो यज्ञ कर्मापासून प्रकट होतो आणि वेदरूप ब्रह्म हे कर्माचे मूळ आहे. कर्म वेदापासून उद्भवले असे जाण. हे अर्जुना, दूर व जवळ असणारे जे ब्रह्म ते वेदांना उत्पन्न करते, म्हणून स्थावर जंगमात्मक विश्व ब्रह्मात गोवलेले आहे. अर्जुना ऐक, परंतु मूर्तिमंत कर्मरूप यज्ञामध्ये वेदांचे निरंतर राहणे आहे. अर्जुना, याप्रमाणे हे मुळातील परंपरा तुला या यज्ञाकरिता थोडक्यात सांगितली. म्हणून जो उन्मत्त पुरुष या लोकामध्ये उचित अशा स्वधर्मरूप यज्ञाचे पूर्णपणे आचरण करणार नाही, जो वाईट आचरण करून इंद्रियांचे केवळ लाड पुरवितो, तो पापांची राशी असून भूमीला केवळ भार आहे असे समज. जसे भलत्याच वेळेला आलेली ढगांची फळी निरुपयोगी असते, त्याप्रमाणे अर्जुना त्याचा जन्म व कर्म निष्फळ आहे. किंवा ज्याच्या हातून आपल्या धर्माचे आचरण होत नाही, त्यांचे जगणे शेळीच्या गळ्यास असलेल्या स्तनाप्रमाणे निरर्थक आहे असे समज. म्हणून अर्जुना ऐक, आपला हा धर्म कोणीही सोडू नये. काया वाचा मने करून या एकाचेच आचरण करावे. अरे, शरीर जरी प्राप्त झाले आहे तरी ते पूर्वकर्मानुसार मिळालेले आहे असे आहे, तर मग आपल्याला विहित असलेले कर्म आपण का टाकावे? अर्जुना ऐक, मनुष्य शरीर मिळाले असता जे कर्माचा कंटाळा करतात ते अडाणी आहेत. पहा, जो निरंतर आपल्या स्वरूपात घडलेला असतो तोच एक या जगात देहधर्माने युक्त असूनही कर्माने लिप्त होत नाही. कारण की पहा, तो आत्मज्ञानाने संतुष्ट होऊन कृतकृत्य झालेला असतो, म्हणून त्याचा कर्माशी संबंध सहज सुटलेला असतो.
अर्जुना, याप्रमाणे ही मुळातील परंपरा तुला या यज्ञाकरिता थोडक्यात सांगितली. म्हणून जो उन्मत्त पुरुष या लोकांमध्ये उचित अशा स्वधर्मरूप यज्ञाचे पूर्णपणे आचरण करणार नाही, जो वाईट आचरण करून केवळ इंद्रियांचे लाड पुरवील, तो पापांची राशी असून केवळ भूमीला भार आहे असे समज. जसे भलत्याच वेळा आलेली ढगांची फळी निरुपयोगी असते, किंवा त्याप्रमाणे अर्जुना, ज्याचा जन्म कर्म निष्फळ आहे किंवा ज्याच्या हातून आपल्या धर्माचे आचरण होत नाही, त्याचे जगणे शेळीच्या गळ्यास असलेल्या स्तनाप्रमाणे निरर्थक आहे असे समज. म्हणून अर्जुना ऐक, आपला हा धर्म कोणीही सोडू नये. काया वाचा मने करून या एकाचेच आचरण करावे. अरे, शरीर जर प्राप्त झाले आहे तरी ते पूर्वकर्मानुसार मिळालेले आहे, तर मग आपल्याला विहित असलेले कर्म आपण का टाकावे? अर्जुना ऐक, मनुष्य शरीर मिळाले असता जे कर्माचा कंटाळा करतात ते अडाणी आहेत. पहा, जो निरंतर आपल्या स्वरूपात घडलेला असतो तोच एक या जगात देहधर्माने युक्त असूनही कर्माने लिप्त होत नाही. कारण की पहा, तो आत्मज्ञानाने संतुष्ट होऊन कृतकृत्य झालेला असतो, म्हणून त्याचा कर्माशी संबंध सहज सुटलेला असतो. इहलोकी त्याला कर्म केल्याने अथवा न केल्याने काही लाभ होत नाही. त्याला कोणत्याही प्राण्यापासून काही लाभ साधावयाचा नसतो. पहा, ज्याप्रमाणे पोट भरल्यावर स्वयंपाक करायचा खटाटोप सहजच संपतो, त्याप्रमाणे आत्मानंदाच्या तृप्तीत कर्माची खटपट सहजच संपते. म्हणून अर्जुना, तोपर्यंत अंतःकरणात ते ज्ञान उत्पन्न होत नाही, तोपर्यंत या साधनांची खटपट करावी लागते. म्हणून तू सर्व आसक्ती टाकून देऊन निरंतर उचित जो स्वधर्म त्याप्रमाणे वाग. अर्जुना, जे निष्काम बुद्धीने स्वधर्माचे आचरण करतात ते या जगामध्ये तत्वतः श्रेष्ठ अशा मोक्षाला पोहोचतात. पहा, कर्ममात्राचा मुळीच त्याग न करता जनकादिकांना मोक्षाचे सुख मिळाले. अर्जुना, यास्तव कर्माच्या ठिकाणी आस्था असणे जरूर आहे. ही आस्था आणखीही एका कामाला उपयोगी पडेल. कारण आपण आचरण केले असता या लोकांना तो कित्ता होईल आणि सहजच त्यांची कर्मलोपाने होणारी हानी टळेल. पहा, मिळवावयाचे जे ज्ञान त्यांनी मिळवले म्हणून निरच्छ झाले, त्यांना देखील लोकांना वळण लावण्याकरता कर्म करणे प्राप्त आहे. रस्त्याने आंधळ्याच्या बरोबर पुढे चालणाऱ्या डोळस मनुष्य आंधळ्यास सांभाळून घेऊन त्याच्याबरोबर चालतो, त्याप्रमाणे अज्ञानी पुरुषाला ज्ञानी पुरुषाने आपण आचरण करून धर्म स्पष्ट करून दाखवावा. अरे, असे जर ज्ञानी पुरुषाने न केले तर अज्ञानी लोकांना काय कळणार आहे? त्यांना आपल्याला योग्य असलेला मार्ग कोणत्या प्रकारे समजेल? या मार्गात, या जगात थोर लोक जे कर्म आचरतात त्यालाच सामान्य लोक धर्म असे म्हणतात आणि इतर सर्वसामान्य लोक त्याचेच आचरण करतात. अशी स्थिती असल्यामुळे ज्ञानी पुरुषाने कर्म सोडणे बरोबर नाही. संतांनी तर याचे आचरण विशेष काळजीने केले पाहिजे. अर्जुना, आता तुला दुसऱ्याच्या गोष्टी तुला कशाला सांगू? हे पहा, मी सुद्धा याच मार्गाने वागतो. पहा, मला काही कमी आहे म्हणून किंवा काही एक इच्छा धरून मी धर्माचे आचरण करतो असे जर म्हणशील तर पूर्णतेच्या दृष्टीने पाहिले असता माझ्या तोडीला या जगात दुसरा कोणीही नाही. अशा तऱ्हेचे सामर्थ्य माझ्या अंगात आहे, हे तुला माहीतच आहे. मी आपल्या गुरूंचा मेलेला मुलगा परत आणला, तो माझा पराक्रम तू पाहिला आहेस. असा मी देखील निमूटपणे कर्म करतो. परंतु ती कर्मे मी कशी करतो म्हणून विचारशील तर सकाम पुरुष केवळ फळाच्या उद्देशाने ज्या दक्षतेने कर्म करतो तितक्याच दक्षतेने मी पण कर्माचरण करतो, पण ते केवळ
त्याच एका हेतूने की सर्व प्राणी समूह आमच्याच तंत्राने चालणारा आहे, तेव्हा तो भलतीकडे जाऊ नये म्हणून. आम्ही निरच्छ होऊन जर आपल्या स्वरूप स्थितीतच राहिलो तर ही प्रजा भवसागरातून कशी पार पडेल. यांनी आमच्या मार्गाकडे पाहावे आणि मग वागण्याची रीत समजून घ्यावी. तसा प्रकार असल्यामुळे आम्ही कर्म टाकून बसलो तर ती लोकांची राहणी सर्वच बिघडेल. म्हणून या लोकात जो समर्थ असेल आणि सर्वज्ञतेने युक्त असेल त्याने तर विशेष करून कर्माचा त्याग करू नये. पहा, फलाच्या आशेने फलासक्त पुरुष जितक्या उत्सुकतेने कर्माचे आचरण करतो तितक्याच उत्सुकतेने फलाशा नसलेल्या लोकांनीही कर्मे केली पाहिजेत. कारण अर्जुना, लोकांची ही वागणुकीची रीत सर्व प्रकारे नेहमी जतन करून ठेवणे योग्य आहे. म्हणून शास्त्राने सांगितल्याप्रमाणे वागून जगास सरळ मार्गाला लावावे आणि आपण लोकांमध्ये लोकबाह्य लोकांपेक्षा वेगळे वागू नये. जे तहाने बालक मोठ्या कष्टाने आईच्या अंगावरचे दूध पिते ते पक्वान्न कसे खाईल. म्हणून अर्जुना, ती पक्वान्ने ज्याप्रमाणे तहान्या मुलांना देऊ नयेत त्याप्रमाणे ज्यांच्या अंगी कर्मे चांगल्या तऱ्हेने करण्याची योग्यता नाही त्यांना थट्टेने देखील नैष्कर्म्यतेचा उपदेश करू नये. त्यास योग्य कर्माची वागणूक लावून देणे हे योग्य आहे. त्यांच्याजवळ त्या सत्कर्मचरणाची स्तुती करावी आणि निष्काम पुरुषांनीही सत्कर्माचेच आचरण करावे आणि करून दाखवावे. लोककल्याणासाठी जरी त्यांनी कर्माचे आचरण केले तरी कर्माचे बंधन त्यास प्राप्त होत नाही. बहुरूपी जेव्हा राजा राणीचे सोंग आणतात त्यावेळी त्यांच्या मनात आपण स्त्री पुरुष आहोत अशी कल्पनाही नसते. तथापि ते जसे घेतलेल्या सोंगाची बतावणी यथास्थितपणे लोकात करतात त्याचप्रमाणे लोकसंग्रहाकरिता निष्काम पुरुष जरी कर्म करीत असले तरी त्यास कर्माचे बंधन होत नाही. अर्जुना पहा, दुसऱ्यांचे ओझे आपण जर आपल्या शिरावर घेतले तर आपण त्या भाराने दडपले जाणार नाही का? सांग. तसे प्रकृतीच्या गुणाने जी बरी वाईट कर्मे होतात ती अज्ञानी मनुष्य बुद्धिभ्रंशामुळे मी करतो असे म्हणतो आणि अशा रीतीने देह अहंकार धरणारा व स्वतःस मर्यादित समजणारा तो मूर्ख त्यास हे गूढ तत्वज्ञान उघड करू नये. हे राहू दे अर्जुना, आता तुला मी एक हिताची गोष्ट सांगतो, ती तू चित्त देऊन ऐक. ती अशी की ज्या प्रकृतीच्या गुणांपासून ही सर्व कर्मे उत्पन्न होतात तिच्याशी ब्रह्मनिष्ठांचे तादात्म्य नसते. ते देहाचा अभिमान टाकून गुण व गुणांपासून उत्पन्न होणारी जी कर्मे त्यांचे उल्लंघन करून देहामध्ये उदासीनतेने राहतात. म्हणून सूर्याच्या प्रकाशात जरी प्राणिमात्रांचे सर्व व्यवहार होतात तरी सूर्य हा त्याच्या कर्माने जसा लिप्त होत नाही तसे हे शरीरधारी जरी असले तरी ते कर्मबंधाच्या ताब्यात जात नाही. या जगात जो प्रकृतीच्या तावडीत सापडून गुणांना वश होऊन वागतो तोच कर्मात बद्ध होतो. गुणांच्या योगाने इंद्रिये आपापले व्यवहार करतात. त्याग दुसऱ्यांच्या गुणांनी केलेल्या कर्माचा कर्तेपणा जो बळेच आपल्याकडे घेतो तो कर्मात बद्ध होतो. चित्तवृत्ती माझ्या ठिकाणी ठेवून माझ्या ठिकाणी सर्व कर्मे समर्पण करून निरीच्छ व निरहंकार होऊन संशयरहित असा तू युद्ध कर. सर्व विहित कर्मे करून ती मला तू अर्पण कर, परंतु चित्तवृत्ती मात्र आत्मस्वरूपी ठेव. हे विहित कर्म मी त्याचा कर्ता अथवा
अमुक कारणाकरता मी त्या कर्माचे आचरण करीन असा अभिमान तुझ्या चित्तात कदाचित येईल, तर तो येऊ देऊ नकोस. तू केवळ देहासक्त होऊन राहू नकोस. सर्व कामनांना टाकून दे आणि मग सर्व भोगांचा यथाखाली उपभोग घे. आता तू आपल्या हातात धनुष्य घेऊन या रथावर चढ आणि आनंदाने वीरवृत्तीचा अंगीकार कर. या जगात तू आपली कीर्ती रूढ कर आणि आपल्या धर्माचा मान वाढव आणि पृथ्वीला या दुष्टांच्या ओझ्यापासून सोडव. आता अर्जुना, संशय टाकून दे आणि या युद्धाकडे लक्ष दे. या प्रसंगी युद्धाशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट बोलू नकोस. अर्जुना, हा माझा यथार्थ उपदेश जे मोठ्या पूज्यबुद्धीने मान्य करतात आणि विश्वासपूर्वक त्याप्रमाणे वागतात, ते सर्व कर्म करीत असले तरी ते कर्मरहित आहेत असे अर्जुना तू समज. म्हणून हे कर्म करणे अवश्य आहे. नाहीतर प्रकृतीच्या अधीन होऊन व इंद्रियांचे लाड करून जे लोक या माझ्या मताचा तिरस्कार करून ते टाकून देतात, ते याला एक किरकोळ गोष्ट समजतात. जे याच्याकडे अनादराने पाहतात किंवा जे वाचाळपणे यास पुष्पित वाणी म्हणतात, ते लोक अविवेकरूपी दारूने मत्त झाले आहेत व विषयरूपी विषाने व्यापले आहेत व अज्ञानरूपी चिखलांमध्ये फसलेले आहेत असे निःसंशय समज. पहा, प्रेताच्या हातात दिलेले रत्न ज्याप्रमाणे व्यर्थ जाते अथवा जन्मांधाला दिवस उगवलेल्याचा उपयोग नाही, किंवा ज्याप्रमाणे चंद्राचा उदय कावळ्यांच्या उपयोगी पडत नाही, त्याप्रमाणे हा विचार मूर्खांना रुचणार नाही. अर्जुना, याप्रमाणे जे या परमार्थाकडे तोंड फिरवणारे असतील त्यांच्याशी मुळीच भाषण करू नये. ते या उपदेशाला तर मानित नाहीतच, उलट त्याची निंदा देखील करू लागतात. म्हणून सांग, पतंग काय प्रकाशाला सहन करू शकतील? ज्याप्रमाणे दिव्याला आलिंगन देण्यात पतंगाला अचूक मरण ठेवले आहे, त्याप्रमाणे विषयाचरणात अचूक आत्मनाश होतो. म्हणून कोण्याही शहाण्या मनुष्याने ह्या इंद्रियांचे मौजेने देखील लाड करू नयेत. अरे, सापाबरोबर खेळता येईल काय? किंवा वाघाची संगत नीटपणे शेवटात जाईल? सांग बरे. हालाहाल विष प्याले तर पचेल काय? पहा, सहज खेळता खेळता जर आग लागली आणि मग ती जर बळावली तर ती जशी आटोपत नाही, त्याप्रमाणे इंद्रियांचे लाड केले तर ते चांगले नाही. अर्जुना, सहज विचार करून पाहिले तर या परतंत्र शरीराकरता नाना प्रकारचे व्यवस्थित भोग का मिळवावेत? आपण अतिशय कष्ट करून जेवढी म्हणून संपत्ती आहे तेवढी सर्व एकूण एक खर्चून रात्रंदिवस या देहाची जोपासना का करावी? या लोकात सर्व प्रकारे कष्ट करून सर्व प्रकारची संपत्ती संपादन करावी आणि मग आपला धर्म टाकून देऊन या संपत्तीने या देहाला पुष्ट करावे, हे योग्य आहे काय? बरे, हे शरीर पाहिले तर 5 भूतांच्या मिलाफाने झालेले आहे व शेवटी 5 भूतातच मिळून जाणार. त्यावेळी आपण केलेले श्रम कोठे शोधून काढावेत? म्हणजे आपल्या कष्टाचा मोबदला कोणास विचारावा? म्हणून केवळ देहाचे पोषण करणे हा उघड घात आहे. याकरता तू असल्या देहपोषणाकडे लक्ष देऊ नकोस. प्रत्येक इंद्रियाची विषयाविषयी आवड व नावड ही मूळचीच ठरलेली आहे. त्या आवडी नावडीच्या ताब्यात आपण जाऊ नये, कारण त्या त्याच्या मार्गाच्या आड येणाऱ्या आहेत. एरवी इंद्रियांना पाहिजे त्याप्रमाणे विषय देत गेले तर मनाला संतोष प्राप्त होईल हे खरे, परंतु तो संतोष म्हणजे बाहेरून सभ्य दिसणाऱ्या चोराच्या संगतीप्रमाणे आहे. तो चोर गावांची शीव ओलांडली नाही तेथपर्यंत क्षणभर गप्प असतो. मग पुढे वनात गेल्यावर तोच
आपल्या घातास प्रवृत्त होतो. वाचा वचनागादी विषय गोड आहेत खरी, पण त्यांच्याविषयी अंतःकरणात इच्छा उत्पन्न होईल, पण ती उत्पन्न होऊ देऊ नकोस. पण त्यांच्या परिणामांचा विचार केला तर ती प्राणघातक आहेत. पहा, ज्याप्रमाणे गळाला लावलेले आमिष माशाला भुलविते, त्याप्रमाणे इंद्रियांच्या ठिकाणी असणारी विषयांची लालसा प्राण्यांना सुखाच्या गोट्या गोष्टीकडे ओढते. परंतु त्या अभिलाषाखाली प्राण घेणारा गळ आहे, हे तो आमिषाने झाकला गेला असल्यामुळे ज्याप्रमाणे त्या माशाला कळत नाही, तशी स्थिती या विषयांच्या लालसेने होईल जर विषयांचा अभिलाष धरला तर. क्रोधरूपी अग्नीत पडावे लागेल. जसा पारधी मारण्याच्या हेतूने हरिणाला चहूकडून घेरून माराच्या कचाटीत आणतो, येथे तसाच प्रकार आहे. म्हणून तू विषयांचा संग करू नकोस. अर्जुना, काम व क्रोध हे दोन्ही घात करणारे आहेत असे समज. म्हणून विषयेच्छेला थाराच देऊ नये. या विषयांची मनातही आठवण आणू नये. फक्त हा स्वधर्माचा जिव्हाळा नष्ट होऊ देऊ नकोस. पहा, अरे आपला स्वतःचा धर्म आचरण्यास कठीण असला तरी त्याचेच आचरण केलेले चांगले. याहून दुसरा तो परकीयाचा आचार, तो खराखर दिसावयास चांगला जरी दिसला तरी आचरण करणाऱ्याने आपणास विहित असलेल्या कर्माचेच आचरण करावे. शूद्राच्या घरी चांगली पक्वान्ने आहेत, तो ब्राह्मण दरिद्री जरी असला तरी त्याने कशी सेवन करावी सांग. ही अयोग्य गोष्ट कशी करावी? जे प्राप्त करून घेणे योग्य नाही त्याची इच्छा कशी करावी? अथवा विचार कर, इच्छा जरी झाली तरी त्याचे सेवन करावे काय? दुसऱ्याची सुंदर चुनेगच्ची घरे पाहून आपल्या असलेल्या गवताच्या झोपड्या काय मोडून टाकाव्यात? हे असू दे, आपली बायको जरी रूपाने वाईट असली तरी ज्याप्रमाणे तिच्याच बरोबर संसार करावा हे चांगले, त्याप्रमाणे कितीही अडचणीचा प्रसंग आला अथवा आचरणास त्रास पडला तरी आपला स्वधर्म परलोकी सुख देणारा आहे. बाबा, साखर आणि दूध हे पदार्थ गोड आहेत हे सर्वांनाच ठाऊक आहे, पण जंताच्या रोगात त्याचा वाईट परिणाम होत असल्यामुळे ज्यांना तो रोग आहे त्यांनी हे पदार्थ कसे सेवन करावेत? असे असूनही जर त्यांचे सेवन केले तर सेवन करणाऱ्यांचा तो हट्ट ठरेल. कारण अर्जुना, त्यांचे ते करणे परिणामी हितकर होणार नाही. म्हणून दुसऱ्यांना जे विहित पण आपणास जे अयोग्य म्हणून ठरले आहे ते हिताचा विचार करून पाहिले तरी आचरू नये हेच बरे. या आपल्या धर्माचे आचरण करीत असता जरी प्राण खर्ची पडतील तरीही इहपरलोकाच्या दृष्टीने तो धर्म चांगलाच आहे. सर्व देवात श्रेष्ठ असलेले श्रीकृष्ण ज्यावेळी असे बोलले त्यावेळी अर्जुन म्हणाला, देवा, माझी एक विनंती आहे. तुम्ही मला जे वर सांगितले ते खरोखर मी सर्व ऐकले हे खरे आहे, परंतु आता मला काही पाहिजे ते मी विचारतो. तर देवा, हे असे कसे होते की ज्ञानी पुरुषांची ही स्थिती बिघडून ते मार्ग सोडून भलत्याच वाटेने चालत असल्याचे नजरेस येते? ज्यांना सर्व कळते व ज्यास हे उपाय ठाऊकही असतात ते देखील परधर्माचे आचरण करून स्वधर्मापासून कशामुळे भ्रष्ट होतात? ज्याप्रमाणे आंधळा धान्य आणि कोंडा निवड जाणत नाही, त्याप्रमाणे कधीकधी डोळसालाही कळत नाही असे का व्हावे? हे सर्व असलेल्या सर्व संघाचा त्याग करतात, तेच परत कितीही संग केला तरी तृप्त होत नाहीत. सर्वस्व सोडून अरण्यात राहिलेले लोक देखील पुन्हा लोकात येऊन राहतात. आपण स्वतः पापांना चुकवण्याकरता लपून बसतात, सर्व प्रकारची पाप चुकवण्यासाठी प्रयत्न करतात, परंतु पुन्हा
बळजबरीने त्यातच कोंबले जातात. ज्यांचा मनापासून कंटाळा येतो तेच अंतःकरणाला येऊन चिटकतात. त्यांना टाळण्याचा प्रयत्न करावा तेच उलट त्यांनाच घेरतात. अशी एक बळजबरी दिसून येते, ती तेथे कोणाच्या जोरामुळे होते हे देवांनी मला सांगावे, असे अर्जुन म्हणाला. तेव्हा हृदयरूपी कमलामध्ये विश्रांती घेणारा व निरीच्छ झालेले योगी ज्याची इच्छा करतात असा जो श्रीकृष्ण तो अर्जुनाला म्हणाला, ऐक बाबा, हे काम क्रोध आहेत असे समज. हे असे आहेत की ज्यांच्या मनात दयेचा साठा मुळीच नाही. हे काम क्रोध प्रत्यक्ष यमधर्म आहेत असे समजले जाते. हे ज्ञानरूपी ठेव्यावर असलेले सर्प होत. हे विषयरूपी दयात राहणारे वाघ आहेत. हे भजनरूपी रस्त्यावरील वाटमारे मांग आहेत. हे देहरूपी डोंगरी किल्ल्याचे मोठाले दगड आहेत. हे इंद्रियरूपी गावांचे बावकूस आहेत. यांचे अविवेकाच्या रूपाने जगावर मोठे बंड आहे. हे मनात असलेल्या रजोगुणाचे वळलेले आहेत. ते मुळापासून आसुरी संपत्तीचे आहेत. यांचे पालन पोषण अविद्येने केलेले आहे. हे वास्तविक रजोगुणाचे जरी बनलेले आहेत तरी ते तमोगुणाला फार प्रिय आहेत. त्या तमोगुणाच्या प्रमाद व मोहरूपी आपली गादी त्या तमोगुणाने प्रमाद व मोहरूपी आपली गादी यांना बहाल केली आहे. यांची मृत्यूच्या नगरात चांगलीच पत आहे, कारण की हे जीविताचे शत्रू आहेत. भूक लागली असता खाण्यात हे जग एका घासासही ज्यांना पुरे पडत नाही, अशा या कामक्रोधांचा जो नाशकारक व्यापार त्या व्यापारावर देखरेख आशा करते. लीलेने मुठीत धरली तरी 14ही भुवने जिला अपुरी आहेत, अशी जी भ्रांती ती या आशेची नव्या नवसाची लाडकी धाकटी बहीण आहे. जी खेळत असता त्रैलोक्यरूप सहज खाऊन टाकते. त्या भ्रांतीच्या दासीपणाच्या जोरावर तृष्णा जगली आहे. हे असो, या कामक्रोधांना मोहाच्या घरी मान आहे. आपल्या करामतीने जो सर्व जगास नाचवितो तो अहंकार या कामक्रोधांशी देहवघेव करतो. ज्याने पोटी असलेल्या सत्याचा माल मसाला काढून त्याऐवजी अकृत्याचा पेंढा भरला, असा जो दंभ तो या कामक्रोधांनी जगात पुढे आणला. या कामक्रोधांनी पतिव्रताची शांती तिला वस्त्रहीन केले व त्या वस्त्रालंकाराने मायारूप मांगीण सजविली. मग अशा या सजविलेल्या मायेकडून साधूंचे समुदाय या कामक्रोधांनी भ्रष्ट करविले. यांनी विचाराचा आश्रय नाहीसा केला, वैराग्याची कातडी काढली व निग्रहाची जिवंतपणीच मान मुरगळून टाकली. यांनी संतोषरूपी वन तोडून टाकले, धैर्यरूपी किल्ले पाडले, आनंदरूपी रोपटी उपटून टाकली. यांनी बोधरूपी रोपे उपटली. यांनी सुखाची भाषा पुसून टाकली. यांनी हृदयात विविध तापांचे निखारे पसरले. हे शरीराबरोबर उत्पन्न झाले आहेत व अंतःकरणात सारखे चिकटून राहिले आहेत, परंतु ढुंडाळले तरी ब्रह्मादी देवांना हाती लागत नाहीत. हे काम क्रोध जीवात्म्याजवळ नसतात व वृत्तीज्ञानाच्या पंक्तीला राहतात. म्हणून हे हल्ला करावयास उसळले म्हणजे आटोपत नाहीत. हे पाण्या वाचून बुडवितात, अग्नी वाचून जाळतात आणि प्राण्यांना गुपचूप घेरतात.
हे शस्त्रान वाचून ठार करतात, दोरान वाचून बांधतात आणि ज्ञानांना तर प्रतिज्ञापूर्वक ठार करतात. हे चिखला वाचून रोवतात, जाळ्या वाचून अडवितात. हे फार आत असल्यामुळे कोणाच्याही आटोक्यात आणता येत नाहीत. जसे चंदनाच्या मुळीला साफ वेडे घालून असतात किंवा पोटात असणाऱ्या गर्भाच्या वेष्टनाची गवसणी असते, अथवा प्रकाशापासून सूर्य, धुरापासून अग्नी किंवा मळाशिवाय आरसा कधीच नसतो, तसे या कामक्रोधांशिवाय एकटे असलेले ज्ञान आमच्या नजरेला आले नाही. ज्याप्रमाणे बी कोंड्यासकट उत्पन्न होते, तसे ज्ञान स्वभावता जरी निर्लेप आहे, परंतु ते या कामक्रोधांकडून पूर्ण आच्छादिले असते, म्हणून ते प्राप्त होण्याला कठीण होऊन राहिले आहे. अगोदर यांना जिंकावे, मग ज्ञानाची प्राप्ती करून घ्यावी. परंतु या कामक्रोधांचा तर पराभव होऊ शकत नाही. उलट यांचा नाश करण्याकरता जेवढे सामर्थ्य अंगात आणावे, तेवढे अग्नीला ज्याप्रमाणे सरपण अधिक प्रज्वलित करण्यास कारण आहे, त्याचप्रमाणे हे त्यांना उलट सहाय्य करणारे होते. अशा रीतीने जे जे उपाय योजावेत, ते सर्व या कामक्रोधांनाच सहाय्य करतात. म्हणून या जगात हेच हठयोग्यांना जिंकतात. असे हे कामक्रोध जिंकण्याला कठीण म्हटले तरी त्यास जिंकण्याचा एकमात्र चांगला उपाय आहे. तो जर तुझ्याकडून होईल तर पहा, तुला सांगतो. तर याचे पहिले आश्रयस्थान इंद्रिय आहेत आणि तेथूनच कर्माची प्रवृत्ती होते. तेव्हा अगोदर त्या इंद्रियांनाच आधी पूर्णपणे ठेचून टाक, त्यांचा नाश कर. मग मनाचे धावणे थांबेल आणि बुद्धी मोकळी होईल. एवढे झाले म्हणजे या दुष्टांचा आश्रय नाहीसा होईल. हे काम क्रोध अंतःकरणातून पार गेले की ते निस्संशय नाहीसे झाले असे समज. ज्याप्रमाणे सूर्यकिरणांशिवाय मृगजळ राहत नाही, तसे कामक्रोध जर निःशेष गेले तर ब्रह्मप्राप्तीरूप स्वराज्य मिळाले असे समज. मग तो पुरुषच आपणच आपले सुख उपभोगितो. गुरुशिष्यांच्या संवादात येणाऱ्या विचाराने प्राप्त झालेली जीवपरमात्म्याची जी एकता, तिच्या ठिकाणी स्थिर होऊन तू कधी हलू नकोस. असे सर्व सिद्धांचा राजा, देवी लक्ष्मीचा पती व देवांचा देव जो श्रीकृष्ण, तो म्हणाला, हे राजा धृतराष्ट्रा, ऐक. आता पुन्हा तो श्रीकृष्ण आणखी एक प्राचीन कथा सांगेल. त्यावेळी अर्जुन प्रश्न करील. त्या प्रतिपादनाची योग्यता अथवा त्या प्रतिपादनात स्पष्ट अनुभवास येणारे शांतादी रस या योगाने श्रोत्यास श्रवणसुखाची रेलचेल होईल. निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात, बुद्धीला चांगले जागे करून मग बाबांनो कृष्ण अर्जुनांच्या संवादाचा आनंद भोगा. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः. कर्मयोग नावाचा तिसरा अध्याय समाप्त. पुंडलीकवरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.